छोट्याशा आणि किरकोळ वादातून बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्यासोबत भयंकर असं घडलेलं आहे। ही घटना नक्की काय आहे ते पाहूया। आता याबाबतचे खुलासे अजून सध्या समोर येत आहेत। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे। ज्या पद्धतीने संतोष देशमुख यांना मारहाण करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली ती अत्यंत भयानक स्वरूपाची आहे। लायटरने अक्षरशः देशमुख यांचे डोळे जाळण्यात आले। सलग 3 तास त्यांना फायटरनं आणि दांडक्याने मारहाण केली होती। हा दावा इतर कोणी नाही तर भाजपचे आमदार सुरेश धस आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी केलेला आहे। आमदार सुरेश धस यांनी पोलिसांवर आरोप केला असून पोलीस स्टेशनच्या 5 किलोमीटरच्या परिघात ही मारहाण होत असताना पोलिसांनी 3 तास कोणतेही पाऊल उचलले नाही। संतोष यांच्या अंगावर 1 इंच जागा शिल्लक नाही जिथे त्यांना मारलेले नाही। फायटरने मारहाण केली, लायटरने डोळ्याला चटके दिले, शरीरावर सगळीकडे मारहाणीचे वळ आहेत। संतोष देशमुख आणि गुन्हेगारांची अगदी छोट्या गोष्टीवरून भांडणे झाली, पण अशा प्रकारे अमानुषपणे हत्या अत्यंत भयानक स्वरूपाची आहे। आता या अपघाताचा एकमेव साक्षीदार आणि संतोष देशमुख यांचा कार चालक शिवराज देशमुख यांनी मोठे खुलासे केले आहेत। केज आणि मस्साजोगच्या दरम्यान काय घडलं, कसे अपहरण करण्यात आले याविषयी त्यांनी सांगितलेलं आहे। शिवराज देशमुख म्हणाले की मी स्वतः त्या दिवशी कार चालवत होतो। टोल नाक्याच्या पुढे एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आली, गाडी समोरून आडवी घातली। आमच्या कारचे दरवाजे लॉक होते, काचांवर दगड घातला आणि सेंट्रल लॉक उघडले। मला त्यांनी धक्का देखील लावला नाही। 6 जण आले, त्यातील एकाने मला पकडले। 5 जणांनी संतोष देशमुखांना मारहाण केली आणि 5 सेकंदात काळ्या कारमध्ये घेऊन गेले। कारमध्ये घेऊन जाताना सरपंच शुद्धीवर होते आणि त्यानंतर पुढे जाऊन घडलेला प्रकार सर्वांना माहीत आहे। संतोष देशमुख हे केजहून मस्साजोगकडे निघाले होते। रस्त्यात टोल नाक्याजवळ एका काळ्या रंगाची स्कॉर्पिओ त्यांचा पाठलाग करत होती। टोल नाका परिसरातच त्यांच्यावर हल्ला झाला, त्यानंतर त्यांचा अपहरण करण्यात आलं। अमानुष मारहाणीत त्यांचा अखेर मृत्यू झाला। मृत्यू होण्यापूर्वी त्यांच्या कारचा पाठलाग करतानाचे CCTV फुटेज समोर आलेलं आहे। या व्हिडिओत सुरुवातीला एक पांढऱ्या रंगाची कार जाताना पाहायला मिळते, त्यानंतर लगेच 10 सेकंदात दुसरी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी त्यांचा पाठलाग करताना व्हिडिओमध्ये स्पष्ट झालेला आहे। संतोष देशमुख यांच्या भावाने अखेरचा प्रसंग सांगितला। संतोष देशमुखांचे भाऊ म्हणाले, दादाची सावलीच मी कधी सोडली नाही। घटनेच्या अगोदर त्याला 2 मिनिटे अगोदर मी फोन केला, दादा गावाकडे निघताना फोन कर, पण त्याला काही कल्पना नाही। नंतर मला कार चालकाचा फोन आला। तर अशी ही घटना सध्या बीडमध्ये घडलेली आहे। अक्षरशः संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे। आपण सर्वजण म्हणतो की महाराष्ट्र बिहारच्या वाटेवर चाललेला आहे, परंतु सध्या आपण असं म्हणायला काही हरकत नाही की महाराष्ट्राचा बिहार झालेलाच आहे। यावर कुठेतरी कायदे कानून कडक केलेच पाहिजेत। तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर तुम्ही मराठी क्रिमिनल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। नमस्कार।